धाराशिव शहरातील अंतर्गत रस्त्याचा मुद्दा जो आहे तो पेटलेला दिसतोय। याच मुद्द्याला घेऊन जो आहे तो महाविकास आघाडीचे पदाधिकारी रास्ता रोको आंदोलन करतायत। फडणवीस सरकार स्थगिती सरकार म्हणत हातात फलक घेत जे आहे ते आंदोलन करतायत। तर या बाजूला जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी असेल त्यांचे कार्यकर्ते किंवा महिला ज्या आहेत त्या आंदोलनाची भूमिका घेऊन त्यासुद्धा रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। दोन्ही बाजूला जर बघितलं तर इकडे जे आहे ते फडणवीस सरकारनं स्थगिती दिली असा आरोप केला जातो। इकडे पालकमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे ती खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सांगण्यावरून स्थगिती दिली आहे। त्यामुळं जे आंदोलनाचं जे वातावरण आहे ते बिघडलेलं आहे। सगळी परिस्थिती धाराशिव शहरात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। काय नाही कशामुळे का आंदोलन करताय? आंदोलन कशामुळे चालू आहे? रस्त्याला मंजुरी मिळाली होती त्याचा स्थगिती मिळाली त्यांना, म्हणजे फक्त त्याच्यामुळे आंदोलन आहे। आतापर्यंत 10 वेळेस निवेदन दिले आम्ही। शहरातील नागरिकांना सोबत घेऊन वेळोवेळी आंदोलन करण्यात आली, परंतु या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलं। या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले आणि आम्हाला उपोषण करताना महाविकास आघाडीच्या त्यांनी शब्द दिला। या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका 25-30% बिलोनी कामं या नगरपालिकेमध्ये केली जातात, परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांच्या मर्जीतला असलेला कॉन्ट्रॅक्टर राजमेरा याला 15% अबोना निविदा मंजूर करण्याचा त्यांचा घाट होता। परंतु महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शहरवासियांचं म्हणणं होतं की सध्या नगरपालिकेची परिस्थिती बिकट आहे। बघितलं तर आमदार राणा पाटील यांच्यावरती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। तर इकडं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जे आहेत ते सगळ्या आंदोलनाची भूमिका करतात। नेमकी ह्यांची आंदोलनाची भूमिका काय आहे आपण त्यांना विचारून घेऊया की नेमकी कशासाठी हे आंदोलन करताय, काय तुमचं नेमकं म्हणणं काय आंदोलनाच्या बाबतीत? आजच्या तुमचं हे आंदोलन जे आहे काय मागणी आहे? कुणी सरकार स्थगिती दिलेली? आज आमचं कुठलंही आंदोलन नाही भैया। हां, काय कशासाठी एकत्र आले? आम्ही असंच कलेक्टर ऑफिसला एक काम होतं त्या निमित्त तो येऊन उभारलेला आहे। रस्त्याचं गेट बंद केले मग आम्ही बाहेर उभारलो। रस्त्याला स्थगिती जी दिली आहे काय नेमकं भाजपचे पदाधिकारी म्हणून कोणी दिली आहे, काय त्याच्या मागचं राजकारण? रस्त्याला जी स्थगिती मिळाली आहे, आपल्या धाराशिव जिल्ह्यातील काही लोक अपप्रवृत्ती आहे त्या अपप्रवृत्तीने पालकमंत्र्यांना काही चुकीची माहिती दिली आणि त्याच्या बेसवर पालकमंत्री साहेबांनी अपप्रवृत्ती म्हणजे कोण आहेत? अपप्रवृत्ती लोक कोण? झारीतील शुक्राचार्य आहेत ज्यांना शहराचा विकास नको आहे, नुसते स्टंट करून राजकारण करायचं आहे। असं काय कोण आहे सांगा की तसं? हे जिल्ह्याचे खासदार। अच्छा, बघितलं ते महाविकास आघाडी राज्य सरकारवरती आरोप करते तर भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते खासदारावरती आरोप करतात। त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरून आता जे आहे ते कुठेतरी स्थगिती जी दिली आहे त्या रस्त्यावरून कुठेतरी आता राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतं आहे। सागर जाधवसह बालाजी निलकंठ, न्यूज लोकमत, धाराशिव।